श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 71. महावराहो गोविंदस सुषेण कनकांगदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 538 नंबरचं नाव महावराह. जो महावराहाचे रूप घेऊन अवतरला तो प्रलयाचे पाणी ओसरल्यानंतर झालेल्या कर्दमातून पृथ्वीचे उद्धरण करण्याकरता त्याने वराहाचे रूप घेतले. हा भगवंतांचा तिसरा अवतार होय. 539 नंबर गोविंद. जो वेदवाणीने म्हणजे गो जाणला जातो म्हणजे विद तो. विष्णू तिलकामध्ये म्हटले आहे गोभिरेव यतो वेदो गोविंद समुदारुतः. या ठिकाणी गोभी म्हणजे उपनिषदातील अवतरणे होत. 540 नंबर सुषेण. ज्याची सेना समृद्ध आहे सुंदर आहे असा. श्री विष्णूच्या सेनेला त्याचे गण असे म्हटले जाते. त्यामध्ये सर्व साधू संतांचा समावेश होतो म्हणून ती सेना सुंदर मनोहारी आहे. 541 नंबर कनकांगदी. ज्याची बाहुभूषणे सोन्याची असल्याने चकचकीत आहेत असा. अगदी म्हणजे भुजबंध व हा दागिना खांदा व दंडाचा वरचा भाग झाकतो. गुह्य. 542 नंबरचं नाव अत्यंत गूढ म्हणजे गंभीर. सत्याचे स्वरूपच अत्यंत गंभीर व खोल असल्याने उपनिषदातील तत्वज्ञानही अत्यंत गहन गंभीर आहे. त्यामुळेच उपनिषदांचे तत्वज्ञान रहस्यमय समजले जाते. श्री विष्णूंचे ध्यान गूढ अशा हृदयाकाशात केले जाते म्हणून त्यास परमगुह्य म्हटले जाते. 543 नंबर गभीर म्हणजे अगाध. प्रत्यक्ष उपनिषदे ही तो जाणण्यास अत्यंत कठीण आहे असे म्हणतात. मनुष्याची मर्यादित बुद्धी त्या परमात्म्याचे पूर्णपणे आकलन अगर प्रत्यक्ष साक्षात्कार करू शकत नाही. त्यात खोल अवगाहन करू शकत नाही अगर त्याचे गूढ स्वरूप त्याचे ज्ञान सामर्थ्य पावित्र्य याचे स्पष्टीकरण करू शकत नाही. 544 नंबर गहन. ज्याचे मध्ये खोलपर्यंत जाता येत नाही असा. त्याच्या दिव्य स्वरूपाच्या प्रांतात आपणास स्वसामर्थ्याने प्रवेश करता येत नाही तर केवळ शरणागतीनेच त्याच्या पायरीपर्यंत जाता येते. 545 नंबर गुप्त. जो पूर्णपणे झाकला आहे असा. तो शब्दांनी उघड करता येत नाही किंवा इंद्रियांनीही तो समजू शकत नाही. उपनिषदे पुन्हा पुन्हा सांगतात की तो स्वतःच आत्मस्वरूप असल्याने शरीर मन बुद्धी इत्यादी साधनांनी जाणला जाऊ शकत नाही. केवळ अत्यंत स्थिर झालेल्या व निरंतर ध्यानाचे साहाय्याने शुद्ध झालेल्या मनानेच तो जाणता येतो. सर्व प्राणीमात्रामध्ये त्याचे स्वरूप अत्यंत गूढ असल्याने तो प्रकाशित होत नाही. 546 नंबर चक्र गदाधर. ज्याने चक्र व गदा धारण केली आहे असा. त्याच्या चक्रास सुदर्शन असे म्हणतात व गदेस कौमोदकी. पूर्वीच्या मुनींच्या मताप्रमाणे चक्राने मनाचा निर्देश केला आहे व गदेने बुद्धीचा निर्देश केला आहे. थोडक्यात महावराह रूप धारण करणारा वेदाने जाणता येणारा ज्याची सुंदर सेना आहे तो.
ज्याच्या बाहूत सोन्याचे बाहुबंद आहेत असा, हृदयाकाशात गुप्तपणे राहणारा, अत्यंत गंभीर स्वभाव असलेला, ज्याच्यात प्रवेश करणे अवघड आहे असा, वाणी आणि मनाने न जाणता येणारा, भक्तांचे रक्षण करण्यासाठी मनस्त्वरूप चक्र आणि बुद्धितत्वरूप गदा धारण करणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 72. वेधास्वांगोजित कृष्णो दृढ संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 547 नंबर. वेधा, सर्व सृष्टीचे विधान म्हणजे निर्माण करणारा तो वेधा परमात्मा. विश्वनिर्मितीच्या ह्या प्रकट उद्देशाने तो परमात्मा ह्या जगताच्या विविधतेमधून व्यक्त होत असतो. ते परमतत्व म्हणजे विश्व मनातून कार्यकारी होते तेव्हा त्याला हिरण्यगर्भ असे म्हटले जाते. अमरकोशाप्रमाणे सृष्टीकर्त्यास स्रष्टा, प्रजापती, वेधा अशी नावे आहेत. 548 नंबर. स्वांग, ज्याची सर्व अंगे प्रमाणबद्ध आहेत व जो अत्यंत सुंदर आहे तो. असे स्वांग ह्या संज्ञेचे विवरण काही आचार्य करतात. त्याप्रमाणे अत्यंत मनोहर, सौंदर्यवान व दिव्य रूप असलेल्या विष्णूचाच येथे मुख्यतः निर्देश होतो. तसेच जो आपल्या अंगांनी साधनांनी परिपूर्ण आहे तो, असाही अर्थ या संज्ञेचा होतो. या विविधतापूर्ण विश्वाची निर्मिती करण्याकरता त्याला स्वतःखेरीज इतर कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. परमात्मा स्वतः जगताची उत्पत्ती करतोच, म्हणजे करता तोच आहे व स्वतः निमित्त कारणही आहे. आपण पूर्वी पाहिलेच आहे की कोणत्याही कार्यास 3 कारणांची आवश्यकता असते. एक म्हणजे उपादान कारण, जसे घट निर्मिती करता माती. दुसरं म्हणजे निमित्त कारण, जसे चक्रादी उपकरणे. तिसरं कर्ता म्हणजे कुंभार, कार्याचे ज्ञान असलेला. विश्वनिर्मितीचे बाबतीत ही 3ही कारणे त्या परमात्म्यामध्येच एकरूपतेने समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे तो स्वतःच साधन रूपाने स्वतःमधूनच विश्वनिर्मिती करतो. स्वांग ह्या अत्यंत मनोहर संज्ञेने भगवंतांच्या ह्या सुंदर कार्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. 549 नंबर. अजितः, जो कोणाकडूनही जिंकला जात नाही असा, अजिंक्य. सर्व अवतारांमध्ये तो अजिंक्य असाच आहे. अत्यंत सामर्थ्यवान, दुष्प्रवृत्तींसमोरही तो कधीच पराभूत झालेला दिसत नाही. 550 नंबर. कृष्ण, ज्याने यादव कुळात वसुदेव देवकीच्या पोटी पुत्र रूपाने अवतार घेतला तो. तसेच दुसरा अर्थ होतो ज्याने आध्यात्मिक जगताची कृष्ण द्वैपायन या रूपाने सेवा केली तो. तोच पुराण वाङ्मयाचा कर्ता श्री व्यासमुनी. कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ होतो काळा रंग. ज्या शाश्वत आत्मतत्वामुळे आपण या सृष्टीचा अनुभव घेत असतो ते आत्मतत्व नित्य आपल्यामधूनच कार्य करीत असते, परंतु त्या मूर्तिमंत चैतन्य तत्वाचे आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. कृष्ण हा अज्ञात घटक आपल्यामधून व्यक्त होत असतो व त्याचेच कार्य म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता. म्हणून तो असा अज्ञात काळा म्हणजेच कृष्ण होय. 551 नंबर. दृढ म्हणजे स्थिर, जो आपल्या संकल्पना, निर्णय, प्रेम व दया या बाबतीत अत्यंत दृढ असतो तो. परंतु ह्याच कारणांकरता भक्तिमार्गी
आचार्य त्याला अदृढ असेही म्हणतात. कारण जेव्हा पापी व्यक्ती त्याला शरण जातात तेव्हा तो द्रवित होतो. जेव्हा पश्चाताप पूर्ण अंतःकरणाने अपराधी व्यक्ती त्याच्या पायाशी शरण जातात तेव्हा त्याला त्या पाप वासनेतून व दुष्कृत्यामधून बाहेर काढण्याकरता त्याचे दयापूर्ण न्यायी अंतःकरण द्रवते. तो परमात्मा आपल्या भक्तांना आपल्या ज्ञान स्वरूपामध्ये स्थिर करण्याकरता सदैव जागृत असतो. तेच त्याचे सत स्वरूप आहे. 552 नंबर. संकर्षणोच्युत. ज्यावेळी सर्व नामरूप यांनी युक्त अशी सृष्टी प्रलयात विलीन होते त्यावेळी ती सर्व विविधता स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणारा तो परमात्मा संकर्षण या नावाने ओळखला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण निद्राधीन होते तेव्हा त्याचे सर्व अनुभव विश्व त्याच्यामध्येच विलीन होते व वासना रूपाने त्याच्या कारण देहात स्थिर होते. ज्याला आपल्या स्वरूपापासून च्युती म्हणजे खाली पडणे माहीत नाही तो अच्युत. आपल्या अवस्थेत तो नित्य स्थिर असतो तो अच्युत. संकर्षणोच्युत ही संपूर्ण संज्ञा वरील दोन्ही संकल्पना एकत्रित करून परमात्म्याचा निर्देश करते. तो नारायण सर्व सृष्टी आपल्यामध्ये विलीन करतो म्हणजेच संकर्षण आणि आपल्या सत्य स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही म्हणून तो अच्युत. 553 नंबर. वरुण. संध्या समयी सूर्य वरुण दिशेला जातो म्हणजेच पश्चिमेला जातो म्हणून सूर्यालाच वरुण म्हटले आहे. तसेच संपूर्ण दिवसाचे कार्य संपल्यानंतर तो आपली प्रखर किरणे आवरून घेतो व दृष्टीआड होतो. मावळणाऱ्या सूर्याप्रमाणे प्रलयाचे वेळी तो परमात्मा सर्व विविधात्मक सृष्टी आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतो. तसेच ते परमतत्व या प्रत्यक्ष दिसणाऱ्या सूर्याप्रमाणे त्याच्या शक्ती व प्रकाशाचे द्वारा आपल्याला प्रतीत होते म्हणूनच त्याला हिरण्यमय अशा संज्ञेने उपनिषदांत आवाहन केले आहे. म्हणून श्री नारायणास वरुण म्हणणे संयुक्तकच आहे. सूर्यनारायण ही संज्ञा तर पुराणाच्या अभ्यासकांना परिचितच आहे. 554 नंबर. वारुण. वरुणाचा पुत्र तो वारुण. अगस्ती व वसिष्ठ हे दोघेही वरुणाचे पुत्र असे परंपरेने समजले जाते. म्हणून भगवंत स्वतःच अगस्ती अगर वसिष्ठ ह्यांच्या रूपाने अवतरले असे या संज्ञेने सूचित होते. ज्या ज्या ठिकाणी ऊर्जितावस्थेचे एक दिव्य प्रकटन असते ती माझीच विभूती आहे असे समज असे भगवंत स्वतः श्री गीतेमध्ये सांगतात. काही टीकाकार त्या संज्ञेची अवरुण अशीही फोड करतात व त्याचा अर्थ होतो ज्याला कसलेही आवरण घालता येत नाही तो वारुण. 555 नंबर. वृक्ष. परब्रह्मामधून प्रकट होणाऱ्या विश्वाला वृक्ष असे उपनिषदांनी रूपकाने म्हटले आहे. तसेच 2 कठोपनिषद व गीतेत त्याचे संसार वृक्ष अशा रूपकाने विस्तृत वर्णन केले आहे. तसेच पुराणांमध्येही 3-4 ठिकाणी जगताच्या प्रकटीकरणास अश्वत्थ वृक्ष असे म्हटले जाते. 556 नंबर. पुष्कराक्ष. ज्याचे नयन कमलाप्रमाणे म्हणजे पुष्कर प्रमाणे सुंदर आहेत तो. तसेच संस्कृतमध्ये पुष्कर म्हणजे अवकाश. त्या संज्ञेप्रमाणे तो परमात्मा सर्व आकाशव्यापी आहे असे सूचित होते. 557 नंबर. महामना. ज्याचे मन महान आहे तो परब्रह्म नारायण ईश्वर स्वरूपात म्हणजेच समष्टी मनाचे स्वरूपात ह्या सर्व विश्वाची उत्पत्ती स्थिती व लयाचे कार्य करीत असते व ह्या संसार क्रीडेची निरंतर पूर्तता करीत असतो. थोडक्यात निर्माण करणारा, कार्य करण्यात स्वतःच सहकारी असलेला, न जिंकला जाणारा, व्यासरूप, खंबीर, संहाराच्या वेळी सर्वांना स्वतःमध्ये आकर्षून घेणारा व न ढळणारा,
सायंकाळचा सूर्य, वसिष्ठ रूप, अचल, हृदय कमलात चिंतन केल्यानंतर प्रगट होणारा, उत्पत्ती, स्थिती आणि लय केवळ संकल्पनाने करणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 73. भगवान भगहानंदी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यस सहिष्णुर्गतिसत्तमः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 558 नंबर. भगवान विष्णू पुराणात म्हटले आहे, ज्याचे जवळ 6 दिव्य गुण म्हणजे भग आहेत असा. ते 6 गुण आहेत ऐश्वर्य, सामर्थ्य, धर्म, कीर्ती म्हणजे चारित्र्य, ज्ञान, वैराग्य. म्हणून तो महाविष्णू भगवान आहे. तसेच विष्णू पुराणात म्हटले आहे की जो विश्वाची उत्पत्ती आणि विलय जाणतो, जो भूतांची गती परागती म्हणजे जन्म मरण जाणतो, जो विद्या व अविद्या ही जाणतो, तो भगवान असे म्हटले जाते. ज्याचे जवळ वरील 6 गुण आहेत, त्यामुळे स्वभावतःच त्या सर्व शक्ती ज्याचे जवळ वास करतात त्यालाच भगवान म्हटले जाते. कारण त्याचे साधन आहे समग्र मन. 559 नंबर. भग हा प्रलयाचे वेळी निर्देशित 6 गुणांचा जो नाश करतो, तो प्रलयाचे वेळी परमात्मा सर्वांचा आपणामध्ये विलय करतो, म्हणून त्याला सर्व ऐश्वर्याचा नाश करणारा असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे एखादा नेपोलियन सारखा योद्धा त्याचे सर्व सामर्थ्य झोपताना स्वतःमध्ये विलीन करतो, त्याप्रमाणे हे समजावे. जेव्हा ते समग्र मन स्वनिर्मित जगतापासून परावृत्त होऊन विश्रांती घेते, तेव्हा विविधतेचे सर्व परमात्म्यामध्ये विलीन झाल्याप्रमाणे भासते. 560 नंबर. आनंदी जो आनंद देतो तो भगवान स्वतः शुद्ध आनंद स्वरूप आहेच, व जे भक्त शरणागत होऊन त्याच्या चरणाशी जातात त्यांनाही तोच आनंद उपलब्ध करून देतो. दुसऱ्या एका पाठभेदाप्रमाणे ही संज्ञा नंदी अशीही समजली जाते, परंतु ह्या संज्ञेप्रमाणेच अर्थ तोच होतो. आणखी एका अर्थाने जो नंद गोपालाचा पुत्र श्री कृष्ण म्हटले जाते, कारण त्या कृष्णाचे बालपणामध्ये संगोपन वर्धन नंद व यशोदेने केले होते. 561 नंबर. वनमाली जो नेहमी पत्रपुष्पांनी युक्त अशी वैजयंती नावाची माला धारण करतो, तो वैष्णव मताप्रमाणे ही वैजयंती माला पंचमहाभूतांच्या सूक्ष्म तन्मात्रांनी युक्त असते असा निर्देश आहे. 562 नंबर. हलायुध ज्याने हल नांगराचे शस्त्र धारण केले आहे असा. श्री विष्णूचा 8वा अवतार म्हणून श्री बलभद्र या रूपाने ते अवतरले व तेच श्रीकृष्णाचे वडील बंधू. सध्य कालातही आपल्या देशात शेतकरी नांगरताना बलरामाचे नामस्मरण करतात व पिकाची समृद्धी व्हावी व विपुल समृद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करतात. 563 नंबर. आदित्य जो आदिती व कश्यपाचे पोटी वामन या रूपाने अवतरला, तो त्याने बलिराजाकडे 3 पावले भूमी मागितली व त्यामध्ये 3ही भुवने व्यापली. 564 नंबर. ज्योतिरादित्य आदित्यमध्येही ज्याची दिव्य प्रभा आहे, तो सूर्यामधील प्रकाश व ऊर्जा ही ज्या आत्मतत्वाने प्रकटन आहे, तो स्वतः भगवान विष्णू होय व त्याचे सूर्यामध्ये ध्यान केले जाते, म्हणजेच सूर्यनारायण. ज्याने हातामध्ये शंख चक्र धारण केले आहे, जो सर्वालंकाराने अलंकृत आहे, जो पद्मासनामध्ये बसलेला आहे, ज्याची कांती तेजस्वी सुवर्णमय आहे व जो सूर्याच्या केंद्रभागी स्थित आहे,
अशा विष्णूचे नित्य ध्यान करावे. सूर्याच्या मध्यभागी स्थित अशी देवता श्री नारायण आहे. अद या शब्दाचा अर्थ होतो विष्णू पासून. इत्य म्हणजे मिळविणे. भगवान विष्णू पासून सायुज्य मुक्तीची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून त्यास आदित्य म्हटले आहे. हे विवेचन संस्कृत भाषेतील सूर्य या शब्दाचा आणखी एक सूक्ष्म अर्थ आपल्याला सुचवितो. तो असा की सर्व प्राणी मात्र त्याच्यापासून कृपाप्रसाद प्राप्त करतात म्हणून तो भगवान सूर्यनारायण आदित्य आहे, महान दाता आहे. 565 नंबर. सहिष्णू. जो सर्व द्वंद्वे शांतपणे सहन करतो तो शारीरिक, मानसिक व बौद्धिक विक्षेपांचे वर असल्याने त्याचे वर कुठल्याही द्वंद्वाचा परिणाम होत नाही म्हणून तो सहिष्णू आहे. 566 नंबर. गती सत्तम. सर्व साधकांचे जे अंतिम गंतव्य असते ते परमात्मा तत्व, तेच त्यांचे परमध्येयही आहे व तोच सत्पथही आहे. श्री नारायण हेच ते परब्रह्म परमतत्व असून साधकांची अंतिम मुक्ती असून मार्गही तोच आहे म्हणून त्याचेच ध्यान व त्याचीच पूजा केली जाते. गती या शब्दाने अंतिम ध्येय व मार्ग ह्या दोन्हीचे सूचन होते म्हणून तोच अत्युत्तम आध्यात्मिक मुक्तीचे तत्व आहे. थोडक्यात षडैश्वर्य संपन्न, जगातील सर्व ऐश्वर्य संहाराच्या वेळी काढून घेणारा, परमसुख स्वरूप, भूतमात्रांची वैजयंती माला धारण करणारा, नांगर ज्याचे आयुध आहे असा बलराम स्वरूप, आदिती पुत्र वामन, सूर्यमंडलातील ज्योतीमध्ये असणारा, कोणतेही द्वंद्व सहन करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 74. सुधन्वाखंड परशूर दारुणो द्रविणप्रदः दिवि स्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 567 नंबर. सुधन्वा. ज्याचे धनुष्य अत्यंत दिव्य आहे असा, त्या धनुष्याचे नाव आहे शारंग. काहींचे मते धनुष शब्दाने इंद्रिये व त्यांची कार्ये सुचविली जातात. 568 नंबर. खंड परशु. ज्याने परशु नावाचे शस्त्र धारण केले आहे असा. भगवंतांनी आपल्या जमदग्नी पुत्र परशुराम ह्या अवतारात हे शस्त्र धारण केले व सज्जनांच्या अन्यायी शत्रूचा नाश करण्याकरिता ते शस्त्र अपार सामर्थ्य संपन्न होते म्हणून तो खंड परशु. जो आपली अपराजित परशु सतत चालवितो तो खंड परशु. 569 नंबर. दारुण. सन्मार्ग विरोधकांचे बाबतीत जो अत्यंत कठोर म्हणजे दारुण आहे असा. काही एक मर्यादेपर्यंत भगवंत अत्यंत दयाशील किंवा क्षमाशील आहे, परंतु ऑपरेशन करणाऱ्या सर्जनप्रमाणे ती व्यक्ती सुधारण्याचा दुसरा कुठलाही उपचार शिल्लक राहत नाही तेव्हा तो अत्यंत कठोर म्हणजे दारुण होतो. 570 नंबर. द्रविण प्रदह. जो आपल्या भक्तांनी इच्छिलेली संपत्ती उदारतेने देतो तो. व्यासांच्या मताप्रमाणे भगवान विष्णू आपल्या खऱ्या भक्तांना शास्त्रज्ञानाची संपत्ती देतो. ते शुद्ध व सूक्ष्म ज्ञान त्यांना परम सत्याचे असते. 571 नंबर. दिवस अंतरिक्ष स्पर्शी. भगवंतांनी आपले अंतरिक्ष स्पर्शी दिव्य विश्वरूप अर्जुनाला दाखविले असे भगवद्गीता सांगते. 572 नंबर. सर्व दृक् व्यास. या संज्ञेतील सर्व शब्दांचा संकलित अर्थ होईल की
जो अनेक सर्वज्ञ व्यक्तींना निर्माण करतो तो ज्ञानाच्या प्रसाराला उत्तेजन देतो. त्यामुळे अनेक सुज्ञ व्यक्तींना जगताचे व जीवनाचे सूक्ष्म ज्ञान होते. या संज्ञेतील 2 शब्द विलग करून अर्थ निष्पत्ती केल्यास जो सर्वद्रूप म्हणजेच सर्वज्ञ आहे व जो व्यास आहे तो असा अर्थ होईल. म्हणजेच सर्वज्ञ भगवंताने श्री वेदव्यासांचे रूपाने आपले स्वतःचे प्रकटन केले हे स्पष्ट होते. श्री व्यास हे कवी व तत्वज्ञ होतेच, तसेच त्यांनी सर्व वेदांचा संग्रह करून त्याचे वर्गीकरण व संपादन केले व 4 स्वतंत्र वेदांच्या रूपाने त्यांचे प्रकाशन केले. ऋग्वेदाच्या 21 शाखा, यजुर्वेदाच्या 101 शाखा, सामवेदाच्या 1000 शाखा व अथर्ववेदाच्या 9 शाखा सहित सर्व वेदांचे प्रकाशन केले. तसेच त्यांनी 18 पुराणे व ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली. म्हणून त्यांना सर्वद्रूप म्हणजे सर्वज्ञ व्यास असे म्हणतात. 573 नंबर. वाचस्पती रयो निजः. जो सर्व विद्यांचा ज्ञाता आहे म्हणजे वाचस्पती स्वामी आहे, परंतु ज्याचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही असा भगवान श्री विष्णू. थोडक्यात इंद्रिय रूपी सुंदर शारंग धनुष्य धारण करणारा, शत्रूंचे खंडन करणारा, परशु धारण करणारा परशुराम, सन्मार्ग विरोधकांना भयंकर, भक्तांना इच्छित धन देणारा, स्वर्ग लोकांपर्यंत व्याप्त, सर्व ज्ञानाचा विस्तार करणारा, व्यास स्वरूप, विद्यांचा पती असून स्त्रीपासून जन्म न घेणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 75. त्रिसाम सामगसाम निर्वाणं भेषजं भिषक् संन्यास कृच्छमशान्तो निष्ठा शांती परायणम. या श्लोकाचा अर्थ पाहूया. विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 574 नंबरचं नाव त्रिसामा, ज्याची 3 सामाने स्तुती केली जाते असा. साम म्हणजे दिव्यगान म्हणजेच वेद. सामगायकांकडून सामवेदाने त्याची स्तुती केली जाते. त्याची नावे देव, व्रत व सामन अशी आहेत. 575 नंबरचं नाव सामग. जो सामन गायन करतो तो सामवेदातील आज्ञेप्रमाणे तो कृती करतो व त्याप्रमाणे परमात्म्याला आवाहन करतो. त्याला वैदिक परिभाषेप्रमाणे उद्गाता असे म्हणतात. 576 नंबरचं नाव साम. परमात्मा स्वतःच सामवेद आहे म्हणून ही संज्ञा. त्यामुळे सामवेदाचेच दिव्यत्व सुचविले जाते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, वेदांमध्ये मी सामवेद आहे. 577 नंबरचं नाव निर्वाणम, ज्याचे स्वतःचे स्वरूप नित्यमुक्त आहे असे, ज्याच्यामध्ये कुठलीही अपूर्णता नाही किंवा दुःखाचा लवलेश नाही, म्हणून तो आनंद स्वरूप आहे. 578 नंबर भेषजम म्हणजे औषधी, जो संसार रूपी व्याधींचे एकमेव औषध आहे असा. 579 नंबर भीषक म्हणजे वैद्य, संसार व्याधीचे निवारण करतो असा वैद्यही तोच आहे व औषधीही तोच आहे. तसेच या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल की क्षीरसागराच्या मंथनामधून अमृत कलश घेऊन प्रकट झालेला भगवान धन्वंतरी म्हणजेच श्री विष्णू होय. म्हणून औषधींचा स्वामी म्हणजे स्वतः श्री महाविष्णू होय. भारतीय औषधी शास्त्राप्रमाणे म्हणजे आयुर्वेदाप्रमाणे भगवंत स्वतःच या शास्त्राची देवता आहे. श्री विष्णू या शास्त्राचे स्वामी अगर अध्यक्ष रूपाने प्रकट झाले, तसेच ते स्वतः सर्व वैद्यांचेही प्रमुख असल्याने त्यांनाच भीषक ही संज्ञा देण्यात आली. 580 नंबर संन्यासकृत. चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास.
व त्याची स्थापना करणारा तो संन्यासकृत. जे सर्वस्वाचा त्याग करू शकतील अशा व्यक्तीकरता हा आश्रम आहे व त्याकरता लागणाऱ्या सर्व गुणांचा व वृत्तींचा तो कृपाळू दाता आहे. त्यामुळे त्यालाच संन्यासकृत म्हटले आहे. 581 नंबर शम म्हणजे शांत. इंद्रियांच्या आसक्तीपूर्ण प्रवृत्तीबरोबर न जाता ज्याचे मन स्थिर शांत राहते असा. संन्यास स्थितीमध्ये राहून अत्यंत स्थिर व शांत जीवन कसे व्यतीत करावे हे तो शिकवितो व ह्या संग्रहित शांतीमधून परमसत्याची प्रतीती होते. स्मृतीने मनुष्यांच्या 4 अवस्थांकरता वेगवेगळे आचार धर्म सांगितले. ते म्हणजे ब्रह्मचर्य, ह्यामध्ये सेवा करणे. दुसरं म्हणजे गृहस्थ, यामध्ये दान धर्म करणे. तिसरं म्हणजे वानप्रस्थ म्हणजे संयमन करणे. 4 संन्यास म्हणजे शांत अवस्थेत राहणे. क्षमाखेरीज संन्यास. शांतता अशक्य आहे. शांत अवस्था हाच भगवंताचा स्वभाव आहे. 584 नंबर शांत. सर्व इंद्रियांचे पूर्णपणे संयमन केलेले असल्याने तो अंतर्यामी पूर्ण शांत आहे असा. उपनिषदे या अवस्थेचे कर्मरहित म्हणजे निष्क्रिय, अंशरहित, पूर्ण निष्कल व शांत असे गौरवपूर्ण वर्णन करतात. 583 नंबर निष्ठा. सर्व जीवांचे आश्रयस्थान. केवळ जीवित असताना नव्हे तर प्रलय कालामध्येही तोच आश्रय आहे. वैश्विक प्रलयाचे वेळी सर्व प्राणी मात्र व सृष्टी वासना रूपी बीज अवस्थेमध्ये विलीन होऊन त्याच्याच आधाराने राहतात, म्हणून त्याला विश्वाचा आधार असे म्हटले आहे. 584 नंबर शांती. त्याचा स्वभावच शांत असल्याने तोच शांती आहे. वासनांमुळे मन अस्थिर होते व त्याच्या पूर्तीकरता प्रयत्न करणे म्हणजे मिळविणे वा त्यामध्ये रममाण होणे यामुळे अशांतता निर्माण होते. परंतु तो स्वतः परिपूर्ण आहे. त्याचे ठिकाणी कुठलीही इच्छा नाही. तिच्या पूर्तीकरिता जगातील क्षणभंगूर वस्तू मिळविण्याची खटपट नाही, म्हणूनच तो शांत स्वरूप आहे. 584 नंबर परायणम. सर्वोच्च स्थान किंवा गंतव्य श्री नारायणच आहे, ज्याचे ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत येणे नाही असा. परायणम. नारायण हाच पूर्ण मुक्तावस्थेचा मार्ग आहे असे ही संज्ञा सुचविते. थोडक्यात देवव्रत नावाच्या 3 सामश्रुतींनी ज्याची स्तुती केली जाते असा. सामवेदाचे गायन करणारा, सामवेद स्वरूप, परमानंद स्वरूप, भवरोगावरची औषधे, भवरोग हरण करण्यासाठी गीतामृतपान करविणारा वैद्य, मोक्षासाठी संन्यासाश्रमाची व्यवस्था करणारा, संन्याशांना ज्ञानाचा उपदेश देणारा, विषय सुखात अनासक्त, प्रलयकाली ज्यात सर्व प्राणी समाविष्ट होतात तो ब्रह्मस्वरूप परमस्थान असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.